हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं श्रीज आई या चॅनलवर। कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असले पाहिजे। तर आजची सुरुवात ही आपण बाल्कनी क्लिनिंगनी करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे खूप पसारा झालेला जो मी आता आवरायला घेतला आहे आणि सगळे रिकामे कामं म्हणजे जो आपल्याला सामान लागत नाही तोही जमा झालेला असतो। असं घरात एखादा कोपरा असतो की जिथे आपण वारंवार एकच वस्तू ठेवली की आता हे लागत नाही आपल्याला आणि आपण ते तिथे ठेवतो आणि हळूहळू करत तिथे खूप सामान जमा होतो आणि नंतर आपल्याला रिअलाईज होतं की अरे बापरे, इथे तर खूपच सामान जमा झाला आहे, तो आपण काढून टाकायचा। आणि हे सगळे खेळणे श्री आता खेळत नाही तरी ते हळूहळू करत तिथे जमा झाले होते आणि आता मी त्यांना सगळ्यांना काढून फेकणार आहे आता। आणि हा झोकाही श्री लहान असतानाचा होता, तोही असाच राहिला पडून की ती म्हणते मम्मा मी वापरेल, मम्मा मला आवडतो, राहू दे। तसं करून तोही तिथेच होता आणि त्यानंतर तिथे बराच सामान गोळा झाला। आणि ह्या खोक्यात ना मी जे आपण सणावाराला फुलमाळ वगैरे लावतो ना ते ठेवलेले आणि श्रीची डिनर खुर्ची होती जी मी त्याच्यात पॅक करून ठेवली आता। आणि ही बॅग पण आम्ही जेव्हा गावी जातो किंवा खूप दिवसासाठी गावाला जायचं आहे तर तेव्हा आम्ही याला यूज करतो आणि ती आणल्यापासून तशीच ती पण गॅलरीतच होती। हळूहळू असा एक कोपरा असतोच की जिथे आपण एक वस्तू ठेवली की तिथे अजून वस्तू जमा होत राहतात आणि तिथे खूपच पसारा होऊन जातो। मग आता मी फायनली हॉलची जी गॅलरी होती ती आवरायला घेतलीच आणि इथे आम्हाला खूप झाडंही लावायचे होते आता, पण आम्ही इथे न्यू असल्यामुळे अजून झाडांचे काही इथे लावले नाही आहेत आणि जे काही लावले होते ते आम्ही गावी गेल्यानंतर ते जळून गेले। तर आता आम्ही नवीन झाडंही आणू आणि त्याचाही मी ब्लॉग बनवेल तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर मी आधी सगळी कोरडी जी काही घाण असते ना ती आधी झाडून घेते, कारण ग्रीन मॅट टाकल्यामुळे ना त्याच्यात खूप घाण अडकून बसते आणि मग ती काढायला अवघड होऊन जाते। मग आता मी हळूहळू ती झाडून घेते। हा जो डब्बा बघताय तुम्ही तो श्रीच्या खेळण्यांचा डब्बा होता। आता खेळणे तर गायब झाले, म्हणजे मीही टाकून दिले आणि ती खेळत नव्हती। त्यात मी आता जे दिवाळीला वगैरे आपल्याला दिवे लागतात ना किंवा पूजेसाठी आपल्याला जे दिवे लागतात ते मी इथेच एका जागेवर ठेवते, कारण ते घरात इकडे तिकडे पडलेले असतात म्हणून मग मी ते एकाच जागेवर धुवून वगैरे ठेवून देत असते। आणि हे माझे रांगोळीचे डबे ते मी गॅलरीतच ठेवते, कारण मला रांगोळी सणावाराला आपण रांगोळी काढतोच आणि मग ते रांगोळीला डबे लागतात म्हणून मी ते एकदाच असे ठेवून दिलेले, कारण मी पिशवीत जेव्हा ठेवायची तेव्हा ती रांगोळी सांडायची किंवा मिक्स होऊन जायची। मग त्यासाठी मी सेपरेटच रांगोळीचा डब्बा घेतला आणि त्यात मी रांगोळी ठेवते। जी काही राधाकृष्णाची फ्रेम आहे ना ती श्रीने फाडली होती, ती आता मी व्यवस्थित चिटकून घेतली आणि त्याचा वरचा पार्टही मी चिटकून घेणार आहे आता। आणि हा थर्ड पार्ट तिने जेव्हा काढला ना तो डायरेक्ट वरतून खाली गेला, म्हणजे आता तो काही नाही आहे म्हणून तो काही चिटकवणार नाही। आणि आता मी वरचा पार्टलाही व्यवस्थित चिटकून घेते आणि ग्रीन मॅट टाकल्यामुळे ना काय होतं का गॅलरीला वेगळाच लुक येतो आणि ग्रीन मॅटमध्ये हे असे ग्रीन कलरचे आपण फ्रेम वगैरे लावले ना तर अजून आपली गॅलरी अट्रॅक्टिव्ह वाटते, खूप छान वाटत होतं। आणि त्यानंतर मी बाकीचं सगळं आवरून घेतलं व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवते की फायनल लुक आपल्या गॅलरीचा खूप छान झाला आहे, खूप छान वाटते आणि एकदम फ्रेश वाटते। जेव्हा आपण घरातली थोडीफार धूर काढतो ना तेव्हा कसं आपलं घर एकदम छान एकदम रिलॅक्स वाटतं, तसं वाटत होतं मलाही। आणि इकडे मी हँगरला असं छत्र्या वगैरे टांगून ठेवते आणि आता बघा तुम्ही असं आपली गॅलरी खूप छान वाटते, घरातून पण खूप छान व्ह्यू येतोय। तुम्हालाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि घरातून आपल्या गॅलरीचा असा व्ह्यू दिसतोय बघा तुम्ही।
तर खूप छान वाटतंय आता. थँक यू फॉर वॉचिंग.